आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकणाऱ्या त्या तुंबळ आवाजाने कौरवांची हृदये भेदून टाकली. हे राजन, ज्याच्या ध्वजस्तंभावर हनुमंत आहेत, अशा अर्जुनाने धनुष्य हाती घेऊन व्यूहरचनेतील कौरवांकडे पाहून भगवान श्रीकृष्णांना म्हटले, हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा, म्हणजे युद्धाच्या इच्छेने येथे उभ्या ठाकलेल्या आणि ज्यांच्याशी मला लढावे लागणार आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात कल्याण इच्छिणारे जे जे हे राजे लोक या ठिकाणी आले आहेत त्यांना मला पाहायचे आहे. संजय म्हणाला, राजन. अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आपला उत्तम रथ उभा केला आणि भीष्म, द्रोणाचार्य व सर्व राजे लोकांच्या उपस्थितीत म्हटले की, हे पार्थ, युद्धासाठी येथे जमलेल्या या सर्व कौरवांना पहा. यानंतर पार्थाने दोन्ही सैन्यात असलेले आपले वाडवडील, आजोबा, आचार्य, काका, मामा, भाऊ, पुत्र, नातू, मित्र, सासरे व हितचिंतक यांना पाहिले. तेथे उपस्थित त्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना पाहून कुंतीपुत्र अर्जुन करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आणि खिन्न होऊन असे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, युद्धासाठी जमलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत. घशाला कोरड पडली आहे. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे आणि माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि अंगाची जळजळ होत आहे. माझे मन चक्रावून गेले आहे. त्यामुळे मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. हे केशव, मला फक्त विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. या युद्धात माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे व कसे कल्याण होणार आहे हे सुद्धा मला कळत नाही. हे कृष्ण, मला तर विजयाची तसेच राज्य व सुखाचीही इच्छा नाही. हे गोविंद, यांचा वध करून आम्हाला राज्य काय करायचे, भोगसाधने काय करायची किंवा जगून तरी काय करायचे? ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, भोग व सुखाची इच्छा करावी तेच हे सगळे आपल्या धनसंपत्तीची व प्राणांची आशा सोडून युद्धाला उभे ठाकले आहेत. ते सर्व गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे व इतर नातलगच आहेत. हे मधुसूदन, यांनी मला मारले तरी 72, परंतु पृथ्वीच काय तर त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही. हे जनार्दन, कौरवांना मारून आम्हाला कोणता आनंद मिळणार आहे? या आतताईंना मारून तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून हे माधव, आपलेच बांधव असलेल्या कौरवांना मारणे मला योग्य वाटत नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही सुखी तरी कसे हो? जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या या लोकांना कुळक्षयाचा दोष व मित्रद्रोहाचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दन, कुळनाशाचा दोष जाणणारे आम्ही या पापापासून दूर राहण्याचा विचार का बरे करू नये? कुळनाश झाल्याने पूर्वापार चालत आलेले कुळधर्म नष्ट होतात आणि कुळधर्म नाहीसे झाल्याने त्या संपूर्ण कुळात अधर्म पसरतो. हे कृष्ण, कुळात जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रियांकडून स्वैर वर्तन घडते आणि हे वार्ष्णेय, स्त्रिया बिघडल्यामुळे जातींची सरमिसळ होते आणि वर्णसंकर उत्पन्न होतो. वर्णसंकरामुळे त्या कुळाला आणि कुळाचा घात करणाऱ्यांना नरकातच जावे लागते. एवढेच नव्हे तर पिंडदान, तिलोदक इत्यादी न मिळाल्याने त्या कुळातील पितरांचीही अधोगती होते. वर्णसंकर घडवणाऱ्या दोषांमुळे कुळघातक्यांचे सनातन पूर्वापार चालत आलेले जातीधर्म व कुळधर्म नाहीसे होतात. हे जनार्दन, ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा लोकांना दीर्घकाळ नरकवास भोगावा लागतो असे आम्ही ऐकत आलो आहोत. अरे रे, किती खेदाची गोष्ट आहे की जाणत असूनही आम्ही हे महापाप करायला तयार झालो आहोत. राज्य व सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांनाच मारण्यास सज्ज झालो आहोत. जर शस्त्रधारी कौरवांनी मज निशस्त्र व प्रतिकार न करणाऱ्याला रणांगणावर मारले तर ते मारणेही मला अधिक सुखावह वाटेल. संजय म्हणाला, एवढे बोलून रणभूमीवर शोकाकुल झालेल्या अर्जुनाने धनुष्यबाण बाजूला टाकले आणि योद्ध्याच्या आसनावरून उडी मारून खाली सारथ्याच्या आसनाजवळ जाऊन बसला. अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या व योगशास्त्र रूपी श्रीमद भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात अर्जुन विषाद योग नामक पहिला अध्याय संपूर्ण झाला. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.